आठफळीच्या गाड्या भाड्यानं मागवलेल्या. ही काय इथल्या गाड्या नव्हत्या. तुम्ही त्यांचा नंबर बघितला का गाड्यांचं? ही आठफळीकडनं सासरवाडीकडनं गाड्या आल्या होत्या आणि ही धनगर समाज माझा आहे म्हणून सांगितलं. उचल घेऊन पळणारी वेगळी, आम्ही बिन उचलेली माणसं आहे. हा नानाच वेगळं होतं, ह्याच वेगळं आहे. ही नाना हे सवर जायचं ही पोरं येणार बी नाही मंगळ्याला. आता 6 महिन्यात किती वारी आला त्याच्यावर, 3 वर्षात किती वारी आला मंगळ्यात. मी त्याचा कार्यकर्ता आहे नानाचा. एक फोन आला त्याचा विचारते मला, माझं 5 लाख त्यांच्याकडे आहेत अजून. काय सांगायचंय तुम्हाला? त्यांनी कोणी 21 डायरेक्टर 22 डायरेक्टर आहे ती 22 डायरेक्टर सगळ्याला माहितीये माझं पैसे आहेत. मला चेअरमन करतो म्हणून नेलं बुगड्याला चेअरमन केलं. ह्याला काय म्हणायचं? ही तत्व म्हणायची का? धनगर समाजाला जे महायुतीनं दिलं ते ह्या पुढच्या महाविकास आघाडीने दिलेलं नाही. बर्णे मामासारख्या एका नवीन नवक्या आमदाराला आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री करून जी समाजाची मान उचलून दाखवली. राम शिंदे साहेबाला मंत्री केलं, महादेव जानकर साहेबाला मंत्री केलं, पडळकर साहेबाला आमदार केलं. ही माहिती जी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी जी धनगर समाजाला झुकतं माप दिलेलं आहे त्याची कुठंतरी उतराई करणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी होती. तर आम्ही सातत्याने विरोध करून सुद्धा माझ्या गावामध्ये आता आकडा घेऊ शकत नाही. मी आमदार फंड मला 40-50 लाख रुपये दिले. आमदार फंड माझ्या गावात 6-7 कोटी रुपये दिले. एक तळच दिले 5.5 कोटी. त्याच्यावर आता मी विरोधात आहे, मी मदत करणार आहे आता अजितदादामुळं. आणि आता एवढं मोठं काम केलं असताना जर आपण समाजाने जर नाही त्यांची उतराई करायची मग कुठं तर परमेश्वर पण आपल्याला माफ करणार नाही. आज मोठ्या गावाला शिवाय सलगर सारख्या माणसाला सरपंच केलं तिने. म्हणजे असं जिथं न्याय देता येतोय तिथं पहिल्यांदा धनगरला बघितलं जातं आणि मग त्यांना काय अडचण असते इतर समाजाला संधी देतात ती. त्यामुळं कुठं गर्दी झाली याच्याशी लय तुम्ही काय महत्व देत बसू नका. अजून निवडणूक 4 दिवस आहे. 4 दिवसानंतर 4 माऊली बी आणेल, 4 मी बी आणेल. उरसूर काय ठेवणार नाही मामा. आणि गुपचूप कार्यक्रम इकडे चाललेला आहे, काळजी करू नका. गुलाल 23 तारखेला आमचाच आहे का तर समाज सगळा माझ्या माग आहे. ही जी आहे ना ही बारकी चिली पिली असं पैशावर पळणारी ती ही पळतच राहणार काय. 23 तारखेला तुम्हाला कळलं गुलाल कोणाचा आहे. दर्शको, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे. सातत्यानं वेगवेगळ्या गटांचा पाठिंबा दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी घेतला जातोय. मी आता मंगळवेढा शहरामध्ये आत्ताच नुकताच मंगळवेढामध्ये या भागामध्ये असलेले महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना सकल धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे. नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते, तरुण मुलं आहेत, मोठी संख्या या ठिकाणी होती. वेगवेगळ्या गावचे सरपंच सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. खरं तर ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक प्रचंड चुरशीची होत असताना अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गटांचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो आणि आज धनगर समाजाचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेऊया. समाजाचे अध्यक्ष असलेले मामा स्वतः आपल्यासोबत आहेत. मामा, काय सांगाल? समाजाचे अध्यक्ष आहात तुम्ही आणि सर्व समाजाच्या वतीनं काय निर्णय घेण्यात आला? समाजाच्या वतीने सगळ्याला समाधानाला कवळाया फुल्ल निवडून द्यायचं हे सगळ्या समाजाचा निर्णय झाला. आणि तसा जर निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कोणच इथं नव्हतं. अचानक बैठक घेतली तर एवढी माणसं आहे ती. जर प्रत्येक गावात मेसेज गेला असता तर ही हॉल पुरला नसता. हॉल पुरला नसता, पटांग काढायला लावलं असतं त्याला कुठतरी 1-2 एकर. एवढी माणसं आहे ती. पण आता ही माणसं एका दोघाला सांगून समाज सगळं येईल पाठीमागे वाटतं. मी अध्यक्ष आहात म्हणून विचार 100% तुम्ही तालुक्यात जरी फिरला प्रत्येक गावात जाऊन मामाचं कसं आहे म्हणून विचारलं तर ती तुम्हाला सांगते. तुम्ही मुलाखत घ्या तिथल्या लोकांची माझ्याबद्दल, मग ती तुम्हाला सांगते. मी सांगायची तर काय गरजच नाही. प्रत्येक गावातल्या जाऊन आमच्या समाजातलं नाही कुठल्याही समाजाचं मी 12-72 समाजाचं काम करतो. मी धनगर समाजाचं काम करत नाही. हे आता 25 वर्ष झालं करतोय. परवा दिवशी पहिला कार्यक्रम झाला, गाड्या जमवून सगळ्या भगीरथ भालकेंचा तो शुभारंभाचा कार्यक्रम होता. सगळा धनगर समाज आमच्या मागे सांगितलं. ही सांगितलं पाहिजे कसं आठफळीच्या गाड्या भाड्यानं मागवलेल्या. ही काय इथल्या गाड्या नव्हत्या. तुम्ही त्यांचा नंबर बघितला का गाड्यांचं? हा ही आठफळीकडनं सासरवाडीकडनं गाड्या आलेल्या होत्या आणि ही धनगर समाज माझा आहे म्हणून सांगितलं. ह्यातला फोटो काढा, ह्यातला कोण धनगराचा नाही हे आम्हाला विचारा. पण ह्यात इतर जातीचा एक जरी असला तर मी राजीनामा आता देतो अध्यक्षाचा. उचल घेऊन पळणारी वेगळी, आम्ही बिन उचलेली माणसं आहे. हा मी 25 वर्ष उचल कोणा घेतलं. त्याने आणून सांगावं मला याने उचल घेतली म्हणून. असा मध्यस्थी एकांतर पट्ट्या आणावं माझ्याकडे. कोणाही उचल घेतली आणि काम केली. मी 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य होतो. जिल्हा मजुरी बँकेवर 5 वर्ष होतो. कारखान्यावर 5 वर्ष व्हाईस चेअरमन, 1 वर्ष चेअरमन आणि व्हाईस चेअरमन होतो. मग ह्याच्यावरून तुम्ही विचार करा. नानाच वेगळं होतं, ह्याच वेगळं आहे. ही नाना हे सवर जायचं ही पोरं येणार बी नाही मंगळ्याला. आता 6 महिन्यात किती वारी आला त्याच्यावर, 3 वर्षात किती वारी आला मंगळ्यात. मी त्याचा कार्यकर्ता आहे नानाचा. एक फोन आला त्याचा विचारते मला, माझं 5 लाख त्यांच्याकडे आहेत अजून. काय सांगायचंय तुम्हाला?
त्यांनी कोणी 21 डायरेक्टर 22 डायरेक्टर आहे ती 22 डायरेक्टरला सगळ्याला माहिती आहे माझं पैसे आहे. मला चेअरमन करतो म्हणून नेलं बुगड्याला चेअरमन केलं. ह्याला काय म्हणायचं ही तत्व म्हणायची काय? कसं व्हायचं यंदा? हा कसं व्हायचं यंदा काय होईल ते होईल. 23 तारखेला सांगतो म्हणले तुम्हाला. आज नाही सांगत मी 23 तारखेला सांगतो. माऊली, खरं तर संपूर्ण समाजाचा पाठिंबा इथं मिळतोय. मोठी गर्दी केली होती आता इथं नुकतीच. काय म्हणताय, पहिली प्रतिक्रिया काय? काय समाजाने विचार केलाय? अध्यक्ष म्हणतायत आम्ही सोबत. धनगर समाजाचं नेतृत्व आमचे सूर्यकांत मामा ठेंगील गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये करतायत. गोरगरिबाच्या सुखादुःखात, आमच्या समाज बांधवांच्या सगळ्या सुखादुःखात ते सामील असतात. त्यामुळं त्यांनी बोलवलेल्या बैठकीला आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि सर्वानुमते त्यांना अध्यक्ष केलेलं आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की उद्यापासून समाधानदादा अवताड्यांचं प्रचाराचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. धनगर समाज हा आमचा प्रामाणिक एक दिलेला शब्द पाळणारा समाज आहे. कारण पूर्वीपासून आमच्या समाजाची ख्याती आहे दिलेला शब्द पाळतो आम्ही. गद्दार अवलाद आमची नाही. त्यामुळे समाधानदादा अवताड्यांच्या पाठीमागे धनगर समाजानं आता खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. किती गावातला हा संपूर्ण समाज होता? तालुक्यातला दोन्ही ठिकाणचा होता? पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख आमच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आम्ही बोलवलेले होते. तेवढे प्रत्येक गावात तेवढ्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला. ठीक आहे. प्रदीपजी, तुम्ही तर काम करताय दादांसोबत आणि तुम्ही त्या परिवारामध्ये आहात. आता हा एवढा बाकीचा परिवार तुम्हाला येऊन मिळतोय. आज ठरलं सगळ्यांचं, काय पहिली प्रतिक्रिया सांगा? नाही, खरं तर आम्ही आमदार साहेबांसोबतच काम करतोय. परंतु खास करून आज मीटिंग बोलवण्याच्या मागचा जो उद्देश होता तो आमदार साहेबांनी गेल्या 3 वर्षामध्ये तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणलेला असताना आता ही निवडणुकीला आमदार साहेब उभा राहिल्यामुळं काय आमच्या समाज बांधवांमध्ये काय थोडंसं जातीवादाचं राजकारण होऊ लागलं. तर ह्या गोष्टीला बळी न पडता तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जो माणूस काम करतो आणि आता तालुक्यामध्ये जे आमच्या 20-25 गावामध्ये धनगर समाजाचे सरपंच तर आहेतच, पण त्यांना आमदार साहेबांनी गेल्या 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिली. त्यांच्या गावचा विकास आणि त्या जनतेचा विकास केल्यामुळं आम्ही आज जनतेला हेच आवाहन करतोय की कुठल्याही बाकी प्रचाराला बळी न पडता आमदार साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं. समाज वगैरे काही नाही आणि अवतडे कुटुंब हे नेहमी सर्वांना सामावून घेणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही सर्वांनी आमदार साहेबांच्या पाठीमागे मिळून राहण्याचं. या भागामध्ये किती धनगर समाजाचे एकूण सरपंच आहेत आणि त्यातल्या किती सरपंच पाठिंबा तुम्हाला? नाही, 20 ते 25 ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि बहुतांश 90% सरपंच हे आमदार साहेबांच्या सोबतच आहेत. कारण त्यांना विकास कामासाठी तेवढ्या प्रमाणात निधी दिलाय आणि निधी देत असताना तो कुठल्या गटाचा आहे कधीच बघितलं नाही. काय प्रतिक्रिया आहे? संपूर्ण समाज इथे एकवटला आहे, तरुण आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत इथं आणि एक दिलाना समाधान दादांच्या बद्दल प्रतिक्रिया होत्या, घोषणा मगाशी सुरू होत्या. काय प्रतिक्रिया? खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे महायुतीच्या सरकारनं इतकं मोठं प्रचंड काम केलेलं आहे. मी राष्ट्रवादी पक्षात सातत्यानं काम करत आलो. आदरणीय अजितदादाचा आदेश आहे की बाबा महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. धनगर समाजाला जे महायुतीनं दिलं ते ह्या पुढच्या महाविकास आघाडीने दिलेलं नाही. बर्णे मामासारख्या एका नवीन नवक्या आमदाराला आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री करून जी समाजाची मान उचलून दाखवली. राम शिंदे साहेबाला मंत्री केलं, महादेव जानकर साहेबाला मंत्री केलं, पडळकर साहेबाला आमदार केलं. ही माहिती जी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी जी धनगर समाजाला झुकतं माप दिलेलं आहे त्याची कुठंतरी उतराई करणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी होती. आणि अनेक धनगर समाजातले सरपंच असतील, मराठा समाजाचा जनरल समाजाचा आमदार असल्यामुळं त्यांनी जे खाल्लं जे धोरण इथं गेले बरेच दिवसापासून इथं पाळलेलं आहे किंवा आपण जनरलमध्ये प्रमुख पदावर असल्यामुळं इतर समाजाला जी संधी देण्याचं त्यांचं जे काम आहे ते भयान झुकत आहे. त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजाला फार मोठ्या प्रमाणात संधी दिल्यामुळं आमच्यासारखे सातत्याने विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लाजिरवाणी गोष्ट वाटायला लागल्यामुळं आम्ही सुद्धा पहिलंच माहिती म्हणून मदत करत होतो. परंतु इतकं मोठं काम जर एखाद्या माणसाने केलं असेल तर सगळा समाज हा एका मेसेजवर सभापती आणि मामाने बोलल्यावर आलेला आहे. म्हणजे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि इतका मोठा प्रतिसाद असल्यामुळं नक्कीच आमची धनगर समाज जास्तीत जास्त गाव आमदार साहेबाच्या पाठीमागे उभा राहतील. याचा नक्की फायदा समाजाला होईल आणि आमदार साहेबाच्या बी लक्षात राहील की बाबा ही समाज प्रामाणिक आहे, दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे आमदार साहेबांना जे आतापर्यंत मदत केली ते नक्कीच पाळतील आणि माहितीचं सरकार येणार असल्यामुळं अनेक लोकांना आमच्या छोट्या मोठ्या कमिटी असतील हे असतील या संधी देताना आमदार साहेब नक्की धनगर समाजाला झुकतं माप देतील हा विश्वास सगळ्या तालुक्यातल्या पंढरपूर आणि मंगळातल्या कार्यकर्त्याला विश्वास असल्यामुळं ही लोक आपोआप आलेली आहेत. ही काय मेळावा नव्हता, प्रमुख कार्यकर्त्याची मीटिंग होती
जर मिटिंगला एवढा मोठा प्रतिसाद असेल मग तुम्ही समजून घ्या धनगर समाजात किती मोठ्या प्रमाणात पाठिंबा असेल. त्यामुळं ही लोक मनानं आलेली आहेत काम बघून. आता सभापतींनी सांगितलं कुठल्या पार्टीचा आहे गटाचा आहे न बघता. मी सातत्याने विरोध करून सुद्धा माझ्या गावामध्ये आता आकडा घेऊ शकत नाही. मी आमदार फंड मला 40-50 लाख रुपये दिला आमदार फंड. मग ते 25-15 30-54 दलित वस्ती ही ती मी सांगणार नाही. मग ती लांब जातोय आकडा. माझ्या गावात 6-7 कोटी रुपये दिले. एक तळच दिले 5.5 कोटी. त्याच्यावर आता मी विरोधात आहे. मी मदत करणार आहे आता अजितदादामुळं. आणि आता एवढं मोठं काम केलं असताना जर आपण समाजाने जर नाही त्यांची उतराई करायची मग कुठं तर परमेश्वर पण आपल्याला माफ करणार नाही. आणि अनेक धनगर समाजाला कुठलाही कार्यकर्ता जाऊ दे त्यांच्याकडे तो कुठल्या पोडऱ्यान पाठवलाय न बघता ते काम प्रामाणिकपणे झुकतं माप देऊन काम करतात. आणि सातत्यानं त्यांचं पहिल्यापासून माझ्या माहितीनुसार अवताडे परिवाराचं धनगर समाज हा पहिल्यापासून त्यांच्याकडे झुकता आहे. आदरणीय मामा बरेच दिवस त्यांच्याबरोबर जरी सक्रिय नसले तरी पण त्यांना काही लई फिरायला लागत नाही. त्यांचं खूप कष्ट आहे धनगर समाजाला इथं पाठिंबा किंवा अनेक कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचं फार मोठं कष्ट असल्यामुळं कुठलीही काय कोणाचा किरकोळ तंटा असू द्या काय असू द्या. आज पोलीस केस झाली तर वकील द्यावा लागतो त्याला अनेक कुठाण होत असतात. पण एका मिनिटात बसून अनेक दिवस हे स्वर्गीय शिवामान केलं त्यानंतर सूर्यकांत मामा करतात. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली निवड आहे. आज मिटिंग बोलली म्हणून इतका मोठा प्रतिसाद. सभापतींनी मी खूप कष्ट घेतले कारण आज जवळजवळ 2-3 वर्ष झालं हे कोट्यावधी निधी मग मौल्या हळवणकर साहेबाला आमच्या माहित नव्हतं. ते शिजवून देतात आणि वाढायचं काम हे करतात. कारण ते शिजवायला जात नाही ते आणते वरनं पैसे आमदार साहेब आणि वाटायला हे असतात. त्यामुळं इतका मोठा प्रतिसाद आमदार साहेबांच्या पाठीमागे धनगर समाजाला असणार आहे. त्या दिवशी खरं तर पलीकडे ज्यावेळेला विरोधकांच्या प्रचाराचा नारळ फुटला त्यावेळेला प्रामुख्यानं धनगर समाजातनं ताकद दाखवायची म्हणून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. गाड्या वगैरे ह्या सगळ्या झाल्या. तालुक्यामध्ये मेसेज होता की संपूर्ण धनगर समाज भगीरथ भालके यांच्या पाठीशी आहे. आज चित्र वेगळं दिसतंय. संपूर्ण नेते मंडळी हित आहे. धनगर समाजाचा अध्यक्ष हित आहे. काय वाटतं? राज ठाकरेच्या सभा किती मोठ्या होतात. ज्याच्या मागे 4 मत आहेत ज्याची कॅपॅसिटी गावात आहे जो 4 माणसात बसतो जो कोणाच्या मातीला धनीला मैताला काय ते म्हणतात सुपान सुपारीला लग्नाला जातो मदत करतो ती लोक हित आहेत सुखादुखात आपल्या धनगरी भाषेत सांगायचं. त्यामुळं त्याच्यावर एक चर्चा करायला अशी गर्दी होत असते बिनमताची गर्दी असते. शेवटच्या 2-3 दिवसात ती गर्दी राहणार नाही. प्रचंड लोक धनगर समाज या बाजून राहतील. माऊली हळवणकरनं चळवळीत काम केलेलं आहे. मामानं समाजसेवेचं काम केलं आहे. ते पक्ष कुठल्या नाहीये. प्रदीपचं तर पदरचं डिझेल टाकून मला काल रवीने सांगितलं अध्यक्ष 1.25 लाख रुपये डिझेलला गेले म्हणलं. आम्ही डिझेलच्या सुद्धा मेंद्यात राहत नाही. अशी काम करणारी कार्यकर्ते एका बाजूला असल्यामुळे कोणाची उचल न घेता काम करणारे कार्यकर्ते एका बाजूला असल्यामुळं प्रत्येक समाजाचा पाठिंबा धनगर समाजाच्या छोट्या कार्यकर्त्याचा. आज मोठ्या गावाला शिवाय सलगर सारख्या माणसाला सरपंच केलं तिने. म्हणजे असं जिथं न्याय देता येतोय तिथं पहिल्यांदा धनगरला बघितलं जातं आणि मग त्यांना काय अडचण असते इतर समाजाला संधी देतात ती. त्यामुळं कुठं गर्दी झाली याच्याशी लय तुम्ही काय महत्व देत बसू नका. अजून निवडणूक 4 दिवस आहे. 4 दिवसानंतर 4 माऊली बी आणेल 4 मी बी आणेल. उरसूर काय ठेवणार नाही मामा. आणि गुपचूप कार्यक्रम इकडे चाललेला आहे. काळजी करू नका. गुलाल 23 तारखेला आमचाच आहे का तर समाज सगळा माझ्या मागे आहे. ही जी आहे ना ही बारकी चिली पिली असं पैशावर पळणारी ती ही पळतच राहणार आहे. काय 23 तारखेला तुम्हाला कळलं गुलाल कोणाचा आहे.